नमस्कार. मालगुडी डेज या लघुकथा संग्रहातील आजची आपली 5वी लघुकथा आहे व्यवसायाबाहेर. एखादं वर्ष झालं असेल. रामाराव ज्या ग्रामोफोन कंपनीचे मालगुडीतले एजंट होते ती कंपनी बंद पडली आणि अर्थातच रामारावांवर बेकारीचे संकट आले. त्यांनी या कंपनीकडे एजन्सीसाठीची म्हणून काही रक्कम सुरक्षा अनामतीपोटी जमा केलेली होती. 5 वर्ष रामारावांचा व्यवसाय छान चालला. उत्तम आर्थिक प्राप्ती झाली, एवढी की त्यातून बायको मुलांना सुखात ठेवता आले. नवीन वसाहतीत त्यांनी बंगला बांधला होता आणि स्वतःसाठी एक जुनी आटोपशीर कारसुद्धा घेण्याच्या विचारात ते होते. आणि एके दिवशी आकाशच कोसळलं. व्यवसाय, बँकिंग, राजकारण अशा सर्वच क्षेत्रातल्या घटनांची मालिका या अघटितासाठी कारणीभूत झाली. उत्तर भारतात कुठेतरी या ग्रामोफोन कंपनीचा कारखाना होता. तो आपोआप बंद पडला. त्याचे कारण लाहोरमधल्या बँकेचे दिवाळे वाजण्याशी संबंधित होते आणि त्याचा परिणाम मुंबईच्या फायनान्सरच्या अपघाती मृत्यूत झाला. हा फायनान्सर घाट रस्त्यावरून कार चालवित असताना गाडीवर त्याचा ताबा राहिला नाही आणि रस्ता सोडून ती गाडी 300 फूट खोल दरीत कोसळली. याबद्दल अशीही चर्चा होती की आधीच्या रात्री त्याची बायको त्याच्या कॅशियरसोबत निघून गेल्याने त्या फायनान्सरने आत्महत्या केली होती. आणि पाहता पाहता रामाराव चक्क रस्त्यावर आले. सुरुवातीला या सगळ्या अघटिताचे गांभीर्यच त्यांच्या लक्षात आले नव्हते. काही पैसे बँकेत होते, थोडा साठा दुकानात शिल्लक होता. पण विक्री व्यवहार मंदावले, किमती उतरल्या आणि मोठ्या मुश्किलीने 1000च्या आत उत्पन्न झाले. जेव्हा त्यांनी सुरक्षा अनामत परत मिळावी म्हणून इकडून अर्ज पाठविला तेव्हा तिकडे अर्ज स्वीकारायला सुद्धा कोणी नव्हते. बँकेतले पैसे वेगाने सरत होते. रामारावांच्या बायकोने मग काही काटकसरीचे उपाय शोधले. तिने नोकराला, स्वयंपाक्याला काढून टाकले. फॅशनेबल अशा नर्सरी स्कूलमधून मुलांची नावं काढली आणि त्यांना मोफत अशा प्राथमिक शाळेत टाकले. त्यानंतर आपला बंगला भाड्याने देऊन ते मार्केटच्या मागे एका छोट्या घरात राहू लागले. रामारावांनी नोकरीसाठी दररोज डझनभर अर्ज पाठविले आणि नोकरी शोधण्यासाठी चपला झिजविल्या. 40शीला पोहोचलेल्या एखाद्या माणसाला नोकरी मिळविणं सोपं काम नव्हतं, विशेषतः एक स्वतंत्र आणि नफ्याच्या व्यवसायातून बाहेर पडलेल्या माणसासाठी. रामारावांच्या बोलण्यात सुद्धा एक व्यावसायिक तऱ्हा असायची. राव आपलं कार्ड आत पाठवायचे, मग म्हणायचे, तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता याचं मला कुतूहल आहे सर. माझी कसलीही चूक नसताना माझा व्यवसाय बंद पडला. तुमच्या ऑफिससाठी काहीतरी करण्याची संधी तुम्ही मला द्याल तर फार आभारी राहीन सर मी. काय दुर्दैवाची बाब आहे. खरंच मला अतिशय वाईट वाटतं. पहा, सध्या काही नाही. काही काम निघालं तर नक्कीच तुम्हाला बोलावीन मी. असाच अनुभव सगळीकडे आला. राव संध्याकाळी घरी परतायचे. मार्केटच्या मागे असलेल्या आपल्या घरी मोठ्या जड अंतःकरणाने ते परतायचे. मुलांना घेऊन त्यांची बायको न चुकता दारात थांबलेली असायची. रस्त्यावर डोळे लावून उभी असलेली त्यांची बायको. किती उत्सुक, किती आतुर असे त्यांचे चेहरे असायचे. आषाढभूत नजर असलेले. दररोज त्यांना आशा असायची की एखादी जादू व्हावी आणि काहीतरी घेऊन त्यांनी परतावं. सततच्या प्रयत्नातले अपयश आणि ज्या तऱ्हेने तिथून नकार मिळायचे ते पाहून आता बायको मुलांचा आपल्यावर विश्वास राहिलेला नसावा असे रावांना वाटायचे. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच रावांची बायको काय ते ओळखायची आणि काही न बोलता आत वळायची. मुलंसुद्धा समजून घ्यायची आणि आईच्या मागणं गुपचूप जायची. रामाराव विषय बदलायचे आणि उसन्या उत्साहाने म्हणायचे, आज आपण कसे आहोत. पण या त्यांच्या बोलण्याला बायकोकडून, मुलांकडून प्रतिसाद मिळायचा तो पुटपुटण्याचा, क्षीण असा प्रतिसाद. हे असं पाहून रावांचं मन विद्ध व्हायचं. या नव्या कॉलनीत रावांची बायको चांगले कपडे घालून गजरे माळून काय करणार. तिकडे जुन्या घराकडे महिला मंडळ होतं. चांगला शेजार होता. प्रत्येक गोष्ट तिला आनंदाची होती. पण आता क्वचितच तिची कुणाशी मैत्री झाली. आपण कपडे बदलून तयार व्हावं असंही तिला वाटेना. सगळा वेळ ती स्वतःला स्वयंपाकघरात कोंडून घ्यायची. मुलांचंही तेच. त्या वसाहतीतल्या बंगल्याला कंपाऊंड होतं आणि डझनवारी पोरं तिथं खिदळायची. फॅशनेबल नर्सरी स्कूलमध्ये नवीन मित्र मिळविणं शक्य असायचं. पण इथं पोरांना मित्र नव्हते आणि ते घराच्या मागे आपसातच खेळत. आता त्यांचे कपडे फाटलेले, मळके राहू लागले. पूर्वी 3 महिन्यातून कधीतरी त्यांना नवीन कपडे मिळायचे.
रामाराव अंथरुणावर निजल्यावर याच बाबतीत रात्रभर विचार करीत राहायचे. त्यांची झोप हरवायची. आता जवळचा सगळा पैसा खर्च झाला. आता फक्त त्या बंगल्याचं जे भाडं यायचं तेच उत्पन्न राहिलं होतं. हा भाडेकरू जर अचानक सोडून गेला तर आपलं कसं व्हावं या विचाराने ते नेहमीच चिंतित असायचे. अशा दिवसात असताना जुबली वाचनालयामध्ये रावांच्या वाचनात एक नियतकालिक आले, कॅप्टन नावाचे. ते 4 पानांचे होते आणि संपूर्णपणे शब्दकोड्यांसाठीच वाहिलेले होते. दर आठवड्याला 4,000 रुपयांचे बक्षीस त्यात जाहीर झालेले असायचे. पुढचे काही दिवस रावांना घरातल्या विवंचनांचा विसर पडला होता. आता त्यांच्या विचारांची तीव्रता केवळ एकाच प्रकारच्या उत्तराशी केंद्रित झाली होती. टॅलो पाहिजे की फॉलो अशी माणसं टाळायला हवी. या विधानासाठी बॅड योग्य का मॅड का सॅड. घरी परत आलं की आता दारात उभ्या असलेल्या बायको मुलांना बोलायची रावांना सवड नव्हती. प्रत्येक आठवड्याला त्यांनी शब्दकोड्यांची उत्तरं पाठविली. थोडे पैसे त्यात खर्च केले आणि धडधडत्या अंतःकरणाने प्रत्येक वेळी त्यांच्या निर्णयाची वाट पाहिली. ज्या दिवशी शब्दकोड्याच्या उत्तराचा निकाल राहायचा त्यावेळी कॅप्टनचा अंक फुकटात पाहायला भेटेल का याच धडपडीत ते गुंतलेले असायचे. जुबली वाचनालयात तो अंक उपलब्ध होईपर्यंत त्यांना धीर नसायचा. कधी पेपरवाला कुरकुर करू लागला तर राव त्याला म्हणायचे, थोडं थांब, मला या शब्दकोड्यात बक्षीस लागू दे. मी एकदाच 3 वर्षांची पेपरची वर्गणी तुला ॲडव्हान्स देईन. बक्षीस विजेत्यांचा तपशील असलेले पृष्ठ काढून वाचताना तर रावांची धडधड वाढायची. कुण्यातरी बलुचिस्तानचा तर कुणी ढाक्याचा तर एखादा सिलोनमधला. त्यांनी योग्य शब्दांनी ते कोडे सोडविलेले असायचे, पण रामारावांनी नाही. अशा वेळी या धक्क्यातून सावरायला रामारावांना 3 तास लागायचे. यातून सुटायचा एकच मार्ग राहायचा, तो म्हणजे दुसऱ्या आठवड्याच्या शब्दकोड्यात स्वतःला झोकून द्यायचा. त्यामुळे त्यांची आशा आणखी काही दिवसांसाठी पल्लवित राहायची. या सगळ्या अशा निराशेच्या बदलांनी लवकरच रावांचे मानसिक संतुलन बिघडवून टाकले. आता घरी क्वचितच ते कुणाशी बोलायचे. डोक्यात नेहमीच विचारांची गर्दी झालेली असायची. शब्दकोड्यासाठी दर आठवड्याला बायकोकडून रुपया मिळेना झाला की ते तिच्याशी भांडायचे. सौम्य प्रकृती आणि व्यवस्थित राहायच्या सवयीची ती असल्याने हे भांडण लांबायचे नाही आणि त्यामुळे रावांना नेहमीच त्यांनी मागितलेले ते पैसे मिळत. कधी अशा खर्चामुळे घरातल्या काही खर्चावर बंधनही यायची. एके दिवशी या लोकप्रिय नियतकालिकाने खास योजना जाहीर केली, 8,000 बक्षिसाची. ते वाचून रामाराव उत्तेजित झाले. भविष्याची अनेक पदी दृश्य त्यांना दिसू लागली. या शब्दकोड्याचा त्यांनी चांगला अभ्यास केला. फक्त एका विधानाचे 4ही पर्याय त्यांना योग्य वाटले आणि आता त्यामुळे त्यांना कमीत कमी 4 उत्तरं पाठवावी लागणार होती. मोठं बक्षीस वाट पाहू लागलेले. यावेळी तुम्हाला 5 रुपये द्यायलाच पाहिजेत, राव बायकोला म्हणाले आणि ती गृहिणी अवाक होऊन गेली. आजकाल या प्रकरणात राव थोडे निर्ढावून गेले होते आणि आता यावेळी तर पैशासाठी राव चक्क आक्रमक झाले होते. 5 रुपये म्हणजे आठवड्याच्या अन्नधान्याची रक्कम. काही क्षणांसाठी राव विचलित झाले, पण त्यांचे सगळे लक्ष लागले होते केवळ एका तर्काकडे. हो का डो का रोप, कोणता शब्द अधिक पर्यायी राहील? काही माणसं निराशेपेक्षा याला प्राधान्य देतात, हे ते विधान होते आणि त्यांचं मन एकदम निश्चिंत झालं होतं. शब्दकोड्याची उत्तरं रजिस्टर्ड पोस्टाने पाठवल्यावर रावांच्या मनाने मोठे मोठे इमले बांधायला सुरुवात केली. बक्षीस विभागून जरी मिळालं तरीही त्यांना चांगलीच रक्कम मिळणार होती. मग भाडेकरूला काढून बायको मुलांसहित ते परत आपल्या बंगल्यावर जाणार होते. सगळे पैसे बायकोच्या हवाली करून आणि स्वतःकडे 100 रुपये ठेवून ते मद्रासला 1-2 वर्षांसाठी नशीब आजमावायला जाणार होते आणि बायकोजवळचे हे पैसे संपण्यापूर्वीच भल्या मोठ्या नफ्याचा व्यवसाय त्यांना मद्रासला मिळाला असता. आणि तो दुर्दैवी दिवस. द कॅप्टनचा अंक रामारावांनी उघडला आणि योग्य उत्तराचा तपशील पाहताच खाडकन त्यांचे डोळे उघडले. त्यांनी मोठ्याच चुका करून ठेवलेल्या होत्या, अनेक चुका. आता पाठविलेल्या पैशातून 1 आणाही परत मिळण्याची शक्यता राहिली नव्हती. संध्याकाळपर्यंत राव खिन्न बसून राहिले. जेवढा विचार केला तेवढं आयुष्य अधिकाधिक कठीण वाटू लागलं. सगळे नुकसान, सगळे नैराश्य, सगळे पराभव आता नव्या जोमाने त्यांच्या मनात जमू लागले.
संध्याकाळी घराकडे परतण्याऐवजी रावांची पावलं आता रेल्वे स्टेशन रोडकडे वळली. लेव्हल क्रॉसिंगवर ते गेले आणि तसंच समांतर दूरवर चालत राहिले. 1-2 मैल. आता अंधार पडला होता. दूरवर शहराचे दिवे चमकत होते. काही फरलांगावर रेल्वेचे लाल हिरवे सिग्नल्स लुकलुकत होते. रावांनी विचार केला की आता जगण्यात काही अर्थ नाही. जर एखाद्याच्या जन्मात दुर्दैवच ठरलेलं असेल तर त्याला उत्तम उपाय म्हणजे त्याने एकतर रेल्वेखाली किंवा फाशी घेऊन प्रकरण मिटवून टाकावे, बस. राव परत विचारात गुंतले. बायको, मुलं त्यांना काहीच महत्त्वाचे वाटेना. एकच बाब महत्त्वाची वाटू लागली. संपून जाणे, संपवून टाकणे. रेल्वेच्या रुळावर रामाराव निजले. रूळ अजूनही गरम होते. दिवसभर गरमीच होती. 10 मिनिटात आता त्रिचनापल्ली ट्रेन येईल हे लक्षात आलं आणि रावांना बरं वाटलं. रुळावर ते निजून राहिले. किती वेळ हे त्यांनाही कळले नाही. रेल्वेच्या आवाजाकडे त्यांनी कान लावले, पण दूरवर वाजणारी अर्धवट खडखड, गुंजन याशिवाय काहीच नव्हते. आता त्यांना रुळावर निजून राहायचा कंटाळा आला. ते उठले आणि स्टेशनकडे परत आले. प्लॅटफॉर्मवर चांगलीच गर्दी होती. कुणाला तरी त्यांनी विचारले, गाडीला काय झालंय? 3 स्टेशन पलीकडे एक मालगाडी रुळावरून घसरली आहे. त्यामुळे रस्ता बंद झाला आहे. दुरुस्तीसाठी माणसं गेलेली आहेत, पण आता सगळ्या गाड्या किमान 3 तास उशिरा येणार आहेत. देवा, तू माझ्यावर दया केलीस, रामाराव म्हणू लागले. असं म्हणताना त्यांचा गळा भरून आला होता. आता रामाराव घराकडे धावतच निघाले. रावांची बायको रस्त्याकडे नजर लावून दारातच उभी होती. रावांना पाहताच तिला आनंद झाला आणि तिने सुटकेचा निश्वास टाकला. तिने केलेले आनंदाने असे स्वागत वर्ष झाले राव विसरून गेले होते. आज एवढा उशीर का झाला बरं तुम्हाला? तिने विचारले. संध्याकाळपासूनच मला फार काळजी वाटू लागली पहा. पोरंसुद्धा रडवेली झाली होती आणि आत्ता झोपून गेली बिचारी. जेव्हा रामाराव जेवायला बसले तेव्हा ती म्हणाली, वसाहतीतल्या आपल्या बंगल्यातले भाडेकरू संध्याकाळी आले होते. बंगल्याची चांगली किंमत द्यायला ते तयार आहेत. त्यांना घाई पण आहे. पुन्हा ती म्हणाली, आणि मला वाटतं आपण बंगला विकायला हरकत नाही. वाह, उत्तम कल्पना, अत्यानंदाने रामाराव म्हणाले. यावेळी आपल्याला बंगल्याचे 4,500 मिळतील. मला 500 रुपये दे. मग मी मद्रासला जाऊन तिथे काहीतरी करीन. उरलेली रक्कम तुझ्याकडेच राहू दे घर चालवायला. सर्वात आधी एका चांगल्या वसाहतीत राहायला जाऊ आपण. तुम्ही हे 500 रुपये शब्दकोड्यात गुंतवणार आहात का, अधिक पैशांसाठी? बायकोने शांतपणे विचारले. क्षणभर रामारावांना निराशेने घेरले, पण पुन्हा ते सावरले आणि निश्चयपूर्वक आवाजात त्यांनी शपथ घेतली, नाही, आत्ता अजिबात नाही. धन्यवाद.